छत्रपती शिवाजी महाराज जातीवादी नव्हे तर मानवतावादी. प्राध्यापक शेख सुभान अली. मराठी पत्रकार संघाच्या वतीनं व्याख्यान. आजच्या जातीय राजकारणावर परखड भाष्य. छत्रपती शिवाजी महाराज हे जातीवादी नसून मानवतावादी, लोककल्याणकारी आणि धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते होते. स्वराज्याचा शत्रू तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, हीच शिवरायांची ठाम भूमिका होती, असे प्रतिपादन प्राध्यापक शेख सुभान अली यांनी केलं. अखिल भारतीय तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जाहीर व्याख्यानात ते छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था व आजचे राजकारण या विषयावर बोलत होते. हे व्याख्यान दिनांक 8 जानेवारी रोजी जुनी कन्याशाळा मैदान जिंतूर येथे पार पडले. प्राध्यापक शेख सुभान अली म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन स्वराज्यासाठी कार्यरत होते. महाराजांनी जातीय समानतेचा पुरस्कार केला. त्यांच्या राज्यात कोणताही भेदभाव नव्हता. त्यामुळेच शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आणि लोकाभिमुख होते. इतिहासाचा दाखला देताना त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा कुलकर्णी होता. मात्र त्याला त्याच्या जातीमुळे नव्हे तर स्वराज्याचा शत्रू म्हणून शिक्षा करण्यात आली. यावरून महाराज न्याय देताना जाती धर्माचा विचार करत नसत, तर केवळ स्वराज्याच्या हिताचा विचार करत असल्याचे स्पष्ट होते. आजच्या राजकारणावर टीका करताना ते म्हणाले की सध्या प्रत्येक जातीचे स्वतंत्र पक्ष निर्माण झाले आहेत. मात्र अशा जातीय राजकारणातून महाराष्ट्राचे हित कसे साधणार हा गंभीर प्रश्न आहे. आजचे राजकारण शिवाजी महाराजांच्या विचारापासून दूर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना प्राध्यापक शेख सुभान अली म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे खरे रक्षक होते. त्यांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जाची व्यवस्था करून दिली होती. आज मात्र अनेक राजकारणी, सहकारी व जिल्हा बँकांच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांना कर्ज देतात आणि सामान्य शेतकरी वंचित राहतो. ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख हे होते. प्रमुख उपस्थितीत गटनेते सचिन गोरे, शेख इस्माईल, अशोक बंड, मनोज सारडा, रमेश दरगड, माधव दाभाडे, नगरसेवक गोपाळ रोकडे, संदीप लकडे, टिकाखान पठाण, प्रदीप चौधरी, मोहम्मद अथर, अकबर कुरेशी, दत्ता कटारे, व्यापारी सत्यनारायण शर्मा, देवेंद्र भुरे, हरीश मुदंडा, मौलाना जलील, मुफ्ती मिर्झा बेग, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोया शेख यांनी केलं, तर आभार कार्याध्यक्ष सिराज सिद्दीकी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतला. मानधन गरजवंताला मदत. प्रमुख वक्ते प्राध्यापक शेख सुभान अली हे नेहमी मिळालेले मानधन गरजवंतांना देतात. यावेळी अपघातग्रस्त 12 वर्षीय सय्यद रेहान सय्यद शौकत या मुलाच्या कुटुंबास त्यांनी आपले मानधन देऊन सामाजिक बांधिलकी जपली. लवकरच अद्ययावत नाट्यगृह. शहरातील सांस्कृतिक व सामाजिक चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीनं लवकरच अद्ययावत नाट्यगृह सुरू करण्यात येईल. तसेच सांस्कृतिक उपक्रमांना पूर्ण सहकार्य दिलं जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी दिले.